पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 75व्या वर्षात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत या दृष्टिकोनातून प्रभावित होऊन पुणे महानगरपालिका नागरिकांना जागतिक दर्जाची भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा पुरवण्याच्या दिशेनं ठोस पावले टाकत आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे पुणे महानगरपालिकेकडे विशेष लक्ष असून नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते आणि इतर कामांकरिता त्यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या सहयोगानं 3000 कोटी रुपयांच्या 53 विविध विकास कामे आणि प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण आज होत आहे. प्रवास जलद आणि सुरळीत राखण्यासाठी रस्ते आणि उड्डाण पूल हे कोणत्याही आधुनिक शहराच्या पायाभूत सुविधांचा एक अतिशय आवश्यक भाग आहे. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानांकानुसार विविध प्रमुख रस्त्यांची विकास कामे, बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक येरवडा इथे उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्यात येईल. गणेश खिंड रस्त्यावरील युनिव्हर्सिटी चौक इथे अंडरपास आणि कनेक्टिंग आर्म बांधण्यात येईल. यामुळे वाहनांचा वेळ आणि इंधन वाचेल. पुणे शहरातील नागरिकांना पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत 1.0 अभियानांतर्गत नवीन 17 पाण्याच्या साठवण टाक्या, अमृत 2.0 अभियानांतर्गत वडगाव बुद्रुक इथे 125 MLD क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, शेवाळेवाडी आणि केशवनगर गावामध्ये पाण्याच्या टाक्या बांधणे आणि जलनलिका टाकण्यात येतील. तलावातील जैवविविधतेचे संवर्धन आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशानं कात्रज इथे 2 MLD क्षमतेचे STP प्लांट आणि पाषाण इथे 1 MLD क्षमतेचा STP प्लांट बांधण्यात आले आहेत. राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज इथे नवीन अद्ययावत सर्पोद्यान तसंच पश्चिम घाटात आढळणारी पिसोरी हरणं, हमाद्रास बबून आणि ग्रँड झेब्रा या विदेशी प्रजाती प्रथमच प्राणी संग्रहालयात सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. शहराचे कार्बन उत्सर्जन कमी होईल या दृष्टीनं पुणे महानगरपालिका अंतर्गत सर्व मनपा इमारती, शाळा इत्यादी ठिकाणी ऑन ग्रीड सोलर सिस्टीम बसवण्यात येणार आहे. यामुळे मनपाच्या वीज खर्चात बचत होईल. पुणे महानगरपालिका नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे जलद आणि प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी चांदणी चौक, खराडी आणि बाणेर इथे नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्यात आली आहेत. नगर रोड क्षेत्रीय कार्यालय लोहगाव इथे बेसमेंट पार्किंग आणि दुमजली इमारत सर्व नागरिक केंद्रीय सुविधांनी युक्त नागरिकांच्या सेवेसाठी तयार आहेत. पुणे महानगरपालिका ही भारतातील अशा काही स्थानिक संस्थांपैकी एक आहे ज्यांचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापन आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आता तयार आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कमला नेहरू रुग्णालयाचे आधुनिकीकरण, सारसबाग इथे पेट स्कॅन मशीन, रेडिओ डायग्नोस्टिक आणि प्रयोगशाळा उभारण्यात आले असून कमी उपचार शुल्कात रुग्णांचे उपचार होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत पुणे महानगरपालिका एकूण 6 ठिकाणी 4773 घरांचे बांधकाम करणार आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे बालेवाडी इथे दिव्यांग उपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. केंद्रात दिव्यांग बालकांसाठी 13 प्रकारच्या थेरपी आणि उपचार सेवा उपलब्ध आहे. हे केंद्र दिव्यांग बालकांसाठी वरदान ठरेल. पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन आता रिअल टाइम पद्धतीने नियंत्रित करण्याच्या उद्देशानं इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर सिंहगड रोड इथे स्थापित करण्यात आले आहे. विविध डिजिटल उपक्रमांमुळे नागरिकांना महापालिकेशी संबंधित माहिती आणि सेवा एका ठिकाणी सहज उपलब्ध होईल या उद्देशानं पुणे महानगरपालिका संकेतस्थळ, ई-साईन आणि व्हॉट्सअपद्वारे एका क्लिकवर नागरिकांना घर बसल्या सेवा प्रदान होतील. या सर्व उपक्रमांमुळे पुणे महानगरपालिका अमृत काळ या नव्या युगात नागरिकांसाठी उत्कृष्ट जीवनमानाची नवी दिशा ठरत आहे.